न थांबता न थकता केलेला प्रवास म्हणजे आयुष्य. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत सामोरे जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य जगणे. यावेळी होणाऱ्या चुका टाळता जरी नाही आल्या तरी त्या सुधारून त्यातून काही शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करणे यालाच जीवन म्हणतात. असेच आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पानावर सुखदुःखाचा ठसा उमटवून आपल्या कर्तृत्वाने, चिकाटीने व मेहनतीने समाजात आज मानाने उभे राहिलेले आपल्यातील एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री आत्माराम बाबूराव जाचक. आपला जन्म 1 जून 1950 रोजी पुणे जिल्ह्यातील संत तुकारामांचे निवासस्थान असलेल्या देहू तालुक्यातील जांभे या गावी झाला. श्री व सौ गंगूबाई बाबूराव जाचक यांचे तृतीय पुत्र असलेले आपण लहानपणापासूनच मितभाषी आहात. आपणास विठ्ठल जाचक व लक्ष्मण जाचक असे 2 भाऊ व कमळाबाई व पारूबाई अशा 2 बहिणी आहेत. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस येथे नोकरीस असलेले आपल्या वडिलांचे ऑन ड्युटी निधन झाले. वडिलांचे निधन लवकर झाल्याने घरची परिस्थिती हालाकीची झाली होती. त्यातही 6वी पर्यंत आपण जांभे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले आणि त्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे आपल्या मोठ्या बहिणीने कामाकरिता 1964 मध्ये आपणास त्या राहत असलेल्या खंबाटलेन खेतवाडी मुंबई येथे आणले. तेव्हा दिवसभर काम करून 7वी व 8वी पर्यंत आपण नाईट स्कूलला शिक्षण घेतले. पुढे काळबादेवीला रबर स्टॅम्पच्या कारखान्यात कामाला लागलात आणि तिथूनच कामासाठी एक नवीन दिशा मिळाली. आपल्या चिकित्सक वृत्तीने, जिद्दीने व मेहनतीच्या बळावर आपण रबर स्टॅम्पच्या कामात माहीर झाला. याच वेळी कामानिमित्त ठाण्यातील मॉडर्न आर्ट सेंटर येथे असताना आपली भेट जयश्री यांच्याशी झाली. त्याच कंपनीत प्रूफ चेकिंगचे काम करत असणाऱ्या जयश्री यांच्या आत्मविश्वासी, हजरजबाबीपणा व हुशारीवर आपण भाळला व आपले प्रेमसंबंध जुळून आले आणि घरच्यांचा विरोध पत्करून आपण दोघेही विवाह बंधनात अडकलात. सुरुवातीचे काही वर्ष आपण शहाड येथे वास्तव्य केले. त्यानंतर दैसर येथे 10x12ची खोली घेऊन आपण दोघेही राहू लागलात. यावेळी आपण दाभोळकर ब्रदर्स मेकर या ठिकाणी कामाला होता. अशातच आपल्या घरी एका सुंदर अशा परीचा जन्म झाला. जबाबदारी वाढल्याने आपल्या मनाची घालमेल सुरू झाली. तेव्हा आपण स्वतः घरी काम करावे असे ठरवले, पण त्यासाठी सामानाची आवश्यकता होती. त्यावेळी आपण उभयंतांनी पोटाला चिमटा मारून रबर स्टॅम्पच्या व्यवसायासाठी आवश्यक अशा एक वस्तू विकत घेतल्या आणि दिवसभर कामावर काम करून रात्री आपण घरी काम करू लागले. यातही आपल्या पत्नीने आपल्याला खंबीर अशी साथ दिली. घरच्या कामात हळूहळू जम बसू लागला हे समजल्यावर आपण नोकरी सोडून घरीच रबर स्टॅम्पचा व्यवसाय करू लागले. यात प्रूफ चेक करण्यापासून ऑर्डर घेणे, मालाची डिलिव्हरी करणे अशा जमेल त्या कामात आपल्या पत्नीची आपणास मोलाची अशी साथ मिळाली. व्यवसायातील प्रगतीबरोबरच आपण दोघांनीही दुरावलेल्या दोन्ही घरच्या नात्यांनाही आपल्या प्रेमळ सहवासाने व कर्तृत्वाने पुन्हा आपलेसे केले. आपल्या चिकाटीने, अपार अशा कष्टाने, स्वबळावर आपण मुंबईसारख्या शहरात जम बसवला. एक करून नवनवीन मशिनी घेतल्या. मुंबईत तर घर घेतलेच, पण गावातही जमीन घेऊन घर बांधले. काळाप्रमाणे व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी 8वी शिकलेले आपण कुणाच्याही मदतीशिवाय संगणकाचे ज्ञान घेतले व त्याचा आपल्या व्यवसायात पुरेपूर उपयोग केला. आपणास 1 मुलगी व 3 मुलगे आहेत. आपली 4ही मुले उच्च शिक्षित आहेत. मोठी मुलगी गीतांजली ही शिक्षिका असून राजेश व निलेश ही आज आपणासोबत आपल्या व्यवसायात आहे. मधला मुलगा गणेश हा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन असून त्याचा स्वतःचा असा व्यवसाय आहे. रक्षा, भक्ती, प्रियंका अशा 3 सुना व जावई समीर, त्याचप्रमाणे नातवंड श्लोक, साहिल, सोहम, मानस आणि श्रेयस या सर्वांनी आपले घर सुखमय झाले आहे. या सर्व प्रवासात आपण अनेक उतार चढाव पाहिले.
सुखापेक्षा दुःखाचे प्रसंग जास्तच आले. पण कोणत्याही परिस्थितीला घाबरून न जाता आपण मोठ्या आत्मविश्वासाने त्याला सामोरे गेलात. आज आपली पत्नी आपल्यात नाही, परंतु तिच्या आशीर्वादाची छाया सदैव आपल्यावर आहे हे प्रत्येक प्रसंगी ती आपल्याला दाखवून देते. वयाच्या 12-13 वर्षापासून आपण कष्ट करत आहात. ती आज तयागत म्हणजे वयाच्या 75व्या वर्षापर्यंत त्याच उत्साहात, तेवढ्या मेहनतीने आपण आपल्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहात. आपली ही जिद्द व चिकाटी ही आम्हा सर्वांसाठी नक्कीच खूप प्रेरणादायी आहे. आज 1 जून 2025 रोजी आपण वयाची 75 वर्ष पूर्ण केली आहेत. पण आपल्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह आम्हाला कधीच लक्षात येऊन देत नाही की तुमचे वय 75ला पोचले आहे. आपल्या या अमृत महोत्सवी आपण सदैव आनंदी व सुखमय असावे. आपले पुढील आयुष्य निरोगी व दीर्घायुष्य असावे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच आम्हा सर्वांकडनं ईश्वर चरणी प्रार्थना.